देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून आता मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून मान्सूनच्या आगमनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र विविध हवामानातील बदलामुळे तो अपेक्षेपेक्षा उशिराने केरळमध्ये पोहोचला. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून आता केरळमध्ये सक्रिय झाला असून पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पुढील 2 दिवसात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. 6 ते 7 तारखेला मान्सून तळ कोकणात दाखल होईल. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्याची तयारी करून ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.